नमस्कार. मी विजया राजेश तेजे, वडवली सेक्शनमध्ये कैलास दर्शन बिल्डिंगमध्ये राहते. एक 2-3 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. रात्री अचानक एक 12:30च्या सुमारास माझ्या छातीपाठीत अचानक कळा यायला लागल्या. काय करावे मला सुचेना. मग माझ्या मिस्टरांनी लगेच स्वप्नील दादाला फोन केला आणि अगदी काही क्षणामध्ये स्वप्नील आमच्या घरी आला आणि लगेच डॉक्टरांना फोन करून आम्हाला स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथे माझा ECG काढला, माझ्या काही टेस्ट केल्या आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही डॉक्टरकडे थांबलो आणि तोपर्यंत स्वप्नील आमच्यासोबतच होता. ते झाल्यानंतर स्वप्नील त्याच्याच गाडीतून आम्हाला घरी घेऊन आला. जवळजवळ 4-4:30पर्यंत माझी तब्येत पूर्ण ठीक होईपर्यंत तो आमच्यासोबत थांबला आणि एवढा म्हणजे अगदी क्षणभरही विलंब न करता तुरंत हजर झाला तो आमच्याकडे. म्हणजे असे काही अनेक प्रसंग असे आहेत की आमच्या घरी काही प्रॉब्लेम झाला, अगदी म्हणजे तुम्हाला मी सांगते पाण्याचा प्रॉब्लेम असो किंवा आणखीन कोणताही प्रसंग असो, स्वप्नीलला एक फोन करतात आमचे प्रॉब्लेम तुरंत सॉल्व्ह होतात. ते अशा प्रकारे हा स्वप्नील कायम म्हणजे माझ्याच घरी असं नाही, बिल्डिंग आमच्या आजूबाजूच्या कोणत्याही घरी असा प्रसंग आला तरी स्वप्नील हा तुरंत हजर असतो. हा एक आमच्या घरातला एक आमचा सदस्यच आम्हाला वाटतो. म्हणजे माझ्याच नाही, असे कितीतरी कुटुंब आहेत ज्यांच्यासाठी तो तत्पर सेवेला हजर असतो. माझं मत स्वप्नीलला, माझं मत शिवसेनेला. तर चला, प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून सुवर्णाताई सुभाष साळुंखे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या तीनही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.